BSNLची एक टॅगलाईन होती, द कनेक्टिंग इंडिया, भारतातील सर्वात मोठं दूरसंचार नेटवर्क. आता ते BSNL कुठे आहे? म्हणजे भारतातलं एक सर्वात मोठं दूरसंचार नेटवर्क पाहता पाहता बंद पडलं. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून ओळखली जाते आणि द बँक टू एव्हरी इंडियन या टॅगलाईनवरती बँक चालते आहे. आणि काही दिवसानं ही बँक सुद्धा BSNL सारखी कालबाह्य झालेली असेल. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, मात्र त्याविषयीचाच हा उहापोह आपण यावर करणार आहोत. मित्रांनो, येत्या 4-6 महिन्यामध्ये स्टेट बँकेचं हे रिटेल बँकिंग टोटली बंद होणार आणि याबद्दलचे अपडेट्स वेळोवेळी येत आहेत. आता कोणी म्हणत असेल किंवा कुठेतरी बँक एवढी मोठी ही बंद कशी पडणार, किंवा हे काहीतरी व्ह्यूज वगैरे वाढायसाठी हे काहीतरी आपल्याला दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. परंतु हे सत्य आहे आणि यातून वाचण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलचा उहापोह आपण याच्यामध्ये करणार आहोत. नमस्कार, मी गजानन खंदारे समुपदेशन तथा व्यवसाय प्रवर्तन हे स्टेट बँकेसाठी करत असतो. याच्यामध्ये जे काही आता तुम्हाला अनुभव येत आहेत की तुमचं खातं कुठेतरी KYC साठी होल्ड असतं किंवा कुठल्या तरी कामासाठी तुम्ही बँकेत जाता आणि तुम्हाला सरळ बाहेर पाठवलं जातं. 40,000पर्यंतचे पैसे तुम्हाला काढायचे असले तर सरळ तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. केवळ हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स, कार लोन, होम लोन आणि त्याच्यानंतर तुमचं लाईफ इन्शुरन्स याच कामासाठी फक्त बँकेचं काम सुरू आहे. एवढंच काय की तुमचं KCC क्रॉप लोन सुद्धा बँकेत आता व्यवस्थित होत नाही. आणि या सर्वांचा जर एकंदर आढावा जर घेतला तर येत्या काही दिवसांमध्ये हे बँकिंग टोटली बंद पडणार आहे आणि तुम्हाला स्टेट बँकेत पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही जर तुम्ही रिटेल बँकिंगच्या हिशोबाने जात असाल तर. तर आता याचं नेमकं काय आहे हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. 10-12 वर्षाच्या आधीचा जर आपण काळ बघितला तर त्यावेळेस ग्रामीण भागातील लोकांची ही नॅशनलाइज बँकांकडे खाती नव्हती. आणि ही खाती नसताना मनमोहन सिंग या देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी एक प्रोग्राम आणला होता, फायनान्शियल इन्क्लुजन, म्हणजे ज्याला मराठीमध्ये वित्तीय समावेशन कार्यक्रम असा एक. आणि त्याचं एक प्रारूप तयार झालं आणि एक डिझाईन झाल्याच्या नंतर त्याची 2010 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान त्याची अंमलबजावणी सुरू झाली. एक अल्ट्रा स्मॉल ब्रँच नावाचा एक कन्सेप्ट त्यावेळेस आला, मात्र तो जास्त काळ टिकला नाही. बँकेला बिझनेस आउटसोर्सिंग करून देण्यासाठी त्यावेळेस बिझनेस फॅसिलिटर हे एक अपॉइंट केले होते, ज्याच्यामध्ये संस्थांना काही 1 लाख रुपये डिपॉझिट घेऊन अपॉइंट केलं होतं. त्याच्यानंतर मग त्याचं पुढं 2011 मध्ये CSP मॉडेलमध्ये, BC मॉडेलमध्ये परावर्तन झालं, ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन ग्रॅज्युएट लोकांना आणि ज्यांचं कॉम्प्युटर आहे अशा लोकांना त्या ठिकाणी अपॉइंट केलं. मात्र 2011 मध्ये बँकांची स्वतःची इंडिव्हिज्युअल ग्राहक सेवा केंद्र ही 3,000 लोकवस्तींच्या गावामध्ये, ज्या गावची लोकसंख्या 3,000 पेक्षा जास्त आहे अशा गावामध्ये सुरू झाली. ही सुरू होत असताना याच्या मागचा उद्देश असा होता की ज्या काही खाजगी बँका आहेत त्या कालांतरानं बंद पडतात, गोरगरिबांचे पैसे डुबतात आणि ही लोक ग्रामीण भागातली कुठेतरी राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रवाहात आली पाहिजेत. त्या हिशोबाने एक झिरो बॅलन्स हा कन्सेप्ट आणला गेला आणि त्याच्यामध्ये झिरो बॅलन्समध्ये ग्रामीण भागामध्ये खाती काढण्यात आली घरोघर जाऊन. त्याच्या मागचा उद्देश हा होता की मजुरी करणारा माणूस त्याचे 10-20 रुपये कष्टाचे त्या खात्यामध्ये जमा करेल, 10 रुपयाची महिन्याला RD काढेल आणि त्या माध्यमातून तो थोडे तितके पैसे जमा करेल. त्या जमा पैशावर त्याला कुठेतरी महिलांना ओढी द्यायची, म्हणजे ओव्हरड्राफ्ट 1 ते 25,000पर्यंत त्याला कर्ज द्यायचं. या कर्जाची परतफेड जर झाली नाही तर ज्या काही सरकारच्या अनुदान योजना आहेत त्या खात्याशी लिंक करायची. आणि तुम्हाला आठवत असेल की 2012 मध्ये याच दृष्टीनं राशन सबसिडीसाठी खाते काढा असा फतवा निघाला होता आणि त्याच्यामध्ये बराच अपप्रचार होऊन जॉईंट खाते काढा असा प्रचार केला गेला. तर ते असो, त्याच दृष्टीनं 2012-13 मध्ये रोजगार हमी योजनेनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीप घेतली आणि त्या अनुषंगाने विविध अनुदानाच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात, मग स्कॉलरशिप असेल, निराधाराच्या योजना असतील किंवा तुमची रोजगार हमी असेल, याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खाती काढण्यात आली. त्याच्यानंतर 2014 साल उचललं, मे मध्ये सत्ता परिवर्तन झालं, भाजपचं सरकार आलं आणि ह्या सरकारनं 2014 मध्ये आधीच जी जुनी खाती काढली गेलेली होती तर त्या खात्याला
परावर्तित करण्याच्या हिशोबाने जनधन योजनेची घोषणा केली. मेरा खाता भाग्य विधाता या नावाने ही जनधन योजना सुरू झाली आणि ही सुरू झाल्याच्या नंतर मग मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांनी खाती काढली. मात्र ही खाती काढलेली असताना सुरुवातीचा जो काही झिरो बॅलन्स होता तो झिरो बॅलन्स चालू होता. मात्र केंद्र सरकारच्या असं लक्षात आलं की त्यावेळेसच्या फायनान्स मिनिस्टरनं घोषणा केली की बाबा 42 करोडपेक्षा जास्त खाती झाली, परंतु या खात्यामध्ये 42,000 रुपये जमा झाले नाही. मग या खात्यात पैसे येण्यासाठी नोटबंदी तुमच्या आमच्यावर लादल्या गेली आणि नोटबंदी लादल्या गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये या खात्यामध्ये फंडिंग झालं. मात्र आता हा पैसा तुमचा अडकून पडत आहे आणि याच्या मागे आता जर सामान्य माणूस बँकेमध्ये गेला तर त्याला कोणी बँकेत उभंही करत नाही किंवा त्याच्याशी कोणी धड बोलतही नाही. ही एक आजची वस्तुस्थिती आहे. एखादा पेन्शनर जर असेल तर त्याला त्याचं जीवन प्रमाण करण्यासाठी बाहेरच पाठवलं जातं किंवा त्याचं एखाद्या वेळेस त्याची बाहेर बोटं घेत नसेल तर त्याला बँकेत कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र या दरम्यान स्टेट बँकेचं जे काही खाजगीकरणाचा जो काही घाट घातला जात होता तर त्याची सुरुवात 2016च्या नंतर सुरू झाली. याच्यामध्ये जे बँकांना जे काही स्वतःचं इंडिव्हिज्युअल बीसी मॉड्यूल होतं तर ते सरकारला बंद करून त्या जागी 2015 मध्ये एक डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली होती आणि त्यामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल की एअरटेल पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक या बँकांना केंद्र सरकारने परमिशन दिली आणि सगळ्याच स्टेट बँकेच्या रिसेप्शन काउंटरच्या जागी जिओ पेमेंट बँकेचं काउंटर त्या ठिकाणी लागणार होतं आणि सगळा बिझनेस ही जिओ पेमेंट बँक सोर्सिंग करून देणार होती. आणि त्या दृष्टीनं जे काही इंडिव्हिज्युअल बीसी मॉडेल बँकांचं उभं केलं होतं हजारांच्या संख्येमध्ये तर ते बीसी मॉडेल बंद करण्याचा घाट सरकारच्या नियंत्रणाखाली बँकांनी घातला आणि मग याची चाहूल लागलेली असताना मग हे जे काही बीसी मॉडेल होतं ते यांनी मग स्वतःच्या युनियन संघटना भारतभर स्थापन केल्या. बीसी युनियन्स त्यावेळेस स्थापन झाल्या, रजिस्टर झाल्या आणि सगळ्यात आधी त्यावेळेस द इकॉनॉमिक टाइम्सला बातमी आली हे जे जिओ बँकेचं पेमेंट बँकेचं जे काही काउंटर स्टेट बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये लागणार होतं आणि मग त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आणि ह्या लोकांना बंद करण्याचा घाट घातला जात होता किंवा खाजगीकरणाचा घाट घातला जात होता. आणि त्यावेळेस सगळ्यात आधी राजस्थानमधील बीसींनी हायकोर्टामध्ये या विरोधात दाद मागितली. त्याच्यामुळं त्या जिओ पेमेंट बँकेची जी काही प्रक्रिया होती स्टेट बँकेच्या ठिकाणी लागणारी तर त्याला थोडासा विराम मिळाला. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये ही खळबळ माजली आणि खळबळ माजल्याच्या नंतर मग जे काही इंडिव्हिज्युअल बीसी हटवण्याची जी काही बँकांची प्रक्रिया सुरू झाली ज्याच्यामध्ये त्यांनी बीएफची जी काही लिंक होती ती सुरुवातीला बंद केली. त्याच्यानंतर बीसी मॉडेल हटवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याच्या जागी नॅशनल बीसी अपॉइंट केले गेले म्हणजे ज्या काही सरकार दार्जिना कंपन्या आहेत मग त्याच्यामध्ये सीएससी असेल, पे पॉइंट इंडिया असेल, वक्रांगी असेल, झिरोमास फायनान्स असेल अशा या कंपन्यांना नॅशनल बीसी म्हणून परमिशन दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये मग त्या ॲग्रीमेंटनुसार त्याच्यामध्ये काही भागीदारी दिली गेली. अजूनही त्या कंपन्या सीएसपी ग्राहक सेवा केंद्रांना चालवत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेहनतीचा कष्टाचा पैसा टक्केवारीनं घेत आहेत. याचं पूर्णपणे खाजगीकरण झालेलं आहे आणि याच्यावर बँकांचं कुठलंच नियंत्रण नाही. आज जर तुम्ही 10,000 रुपये काढण्यासाठी एखाद्या खाजगी ग्राहक सेवा केंद्रावर गेले तर तो सरळ सरळ तुमच्याकडून 100 रुपये चार्ज घेतो. म्हणजे हे आणि बँक त्याचं काहीच करू शकत नाही. तक्रार केली तरी तुम्ही त्याची बँक त्या विरोधात काहीच ऍक्शन घेऊ शकत नाही कारण बँकेचं त्याच्यावर नियंत्रण नाहीये. याच्यावर पूर्ण कंपन्यांचं नियंत्रण आहे आणि कंपन्यांना पूर्णपणे ह्या कंपन्या त्या लोकांना मुभा देतात अप्रत्यक्षरित्या, लेखी स्वरूपात असं काही नसतं. आणि मग अशा स्थितीमध्ये ह्या बँकेच्या ठिकाणी जे काही जिओ पेमेंट बँकेचे जे काही काउंटर लागणार होते तर त्या काउंटरच्या विरोधामध्ये नागपूर खंडपीठामध्ये मुंबई हायकोर्टाच्या त्या ठिकाणी एक याचिका दाखल झाली बीसी मॉडेलच्या मार्फत. त्याच्यानंतर राजस्थान कोर्टामध्ये झाली, सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं. मात्र बँकेनं जे काही सुरुवातीला जे काही ॲग्रीमेंट साईन करून घेतले होते त्याच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये या बीसी मॉडेलची याचिका टिकली नाही आणि मग त्याच्यानंतर या खाजगी कंपन्यांचं जे काही पे पॉइंट इंडिया असतील, सीएससी असेल, झिरोमास असेल, वेदवाग असेल, वक्रांगी असेल या कंपन्यांचं व्यवसाय करण्याचं रान एक प्रकारे मोकळं झालं. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतोय की जी काही जनधन योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाती काढली गेली किंवा जी काही निराधार लोकांची किंवा जी काही छोटी खाती आहेत तर या खात्यांना बँकेत जर गेलं तर ही कारण नसताना केवायसी साठी होल्ड आहेत आणि बँकेत गेलं तर त्यांना कुठलीच दाद मिळत नाही. किंवा एखादा ग्राहक जर अंगठा बहादर असेल आणि
तो जर बँकेत पैसे काढण्यासाठी जात असेल आणि त्याची साईन इमेज जर त्या बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये जर सेव्ह नसेल किंवा डिलीट झाली असेल किंवा त्याची सही बदलली असेल तर त्या कॅश काउंटरवर सरळ सरळ ते लिहून देतात की साईन नॉट अपडेटेड आणि बाहेर जा, बाहेरचा रस्ता दाखवतात. एखाद्याचं खातं जरी बंद करायचं असलं, खात्यातले पैसे निघत नसले तरी त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवतात, बाहेर जा. एखाद्याला बोट जीवन प्रमाणसाठी घेत नसेल आणि तो मॅन्युअली जर बँकेतून त्याचं जीवन प्रमाणपत्र सादर केलं पाहिजे तर त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवला जातो. यावर्षी पीक कर्जासाठी अनेक शेतकरी बँकांकडे गेले जे 2-2, 3-3 वर्षापासून आधी पीक कर्ज त्या बँकाचं नियमित घेत होते. तर त्यांना सांगितलं गेलं की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. म्हणजे बँकांना हा टोटल रिटेल बिझनेस जो आहे तो बंद करून फक्त कार लोन, होम लोन आणि SBI लाईफ याच्यावर फोकस करून याच्यातून बिझनेस फक्त वाढवायचा आहे. आणि कालांतरानं टप्प्याटप्प्याने रिटेल बँकिंग बंद पडलं म्हणजे बँकांचं पुन्हा खाजगीकरण करायला रान मोकळं होईल. आणि असंच जर हे चालू राहिलं तर काही दिवसानं ही कनेक्टिंग इंडिया BSNL सारखी जी एव्हरी इंडियनची जी बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, तर ही बंद झालेली असेल किंवा तुमच्या आमच्यासाठी ती शेवटच्या घटका मोजत असेल. ही परिस्थिती यायला आता वेळ लागणार नाही. पुन्हा नवीन विषयासह आपण चर्चेसाठी येऊ. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.